ब्रह्मचारी असलेल्या हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा जी आहे ती संगमनेरमध्ये पाहायला मिळते। मात्र हा जो मान आहे रथाचा ओढण्याचा तो महिलांना मिळतो। संगमनेरच्या महिलांनी असं काय केलं होतं जी परंपरा आजही अबाधित आहे आणि रथ ओढण्याचा पहिला मान महिलांना मिळतो? नेमकं काय घडलं होतं ब्रिटिश काळात? ब्रिटिश काळामध्ये जेव्हा ही हनुमान जयंती साजरी व्हायची त्यावेळेस रथ हा ओढला जायचा आणि त्या ठिकाणी हनुमानच्या मूर्तीची मिरवणूक संपूर्ण शहरामध्ये सकाळपासून निघालेली असायची। परंतु इंग्रजांनी त्याला मज्जाव केला आणि तो रथ ओढण्यासाठी परवानगी अजिबात देईना। त्यामुळं झुंबरबाई औसक नावाची एक लढवई आमची महिला हिने त्या ठिकाणी रथ ओढण्याचं सुरू केलं आणि सगळ्या गावच्या महिला तो रथ ओढायला लागल्या आणि तेव्हापासून पोलीस बंदोबस्त होता। रथ ओढायला परवानगी इंग्रज सरकार देत नव्हतं आणि जेव्हा झुंबरबाई औसक आणि त्यांच्या सर्व महिला शहरातल्यांनी ओढला तिथून पुढं पोलिसांना एक मान दिला जातो आणि स्त्रियाच हा रथ ओढण्याचा मान तेव्हापासून मिळालेला आहे। नारी शक्तीची ताकद जी आहे ती आजच्या रूपात दिसून येते। खरं तर एक बजरंगबलीची जी आपण म्हणतो जी ताकद आहे ती आज महिलांमध्ये संचारल्याचं पाहायला मिळतं आणि रथ देखील ओढताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो ना। ज्यावेळेस झुंबरबाईंनी रथ ओढला तर त्यांना ब्रिटिशांनी खूप प्रतिकार केला। तर त्यांनी एक आयडिया अशी केली की मिरची पूड घरातून सगळ्यांनी असं ठरवलं की मिरची पूड घेऊन या पटापट आणि सगळ्यांनी मिरची पूड त्या ब्रिटिशांच्या डोळ्यात फेकली आणि तो रथ अशा प्रकारे ओढला। तेव्हापासून हा आमचा हनुमान जयंतीचा उत्सव चालू आहे आणि संगमनेरमध्ये खरंच दुर्गाताईंसारख्या काही महिला आहेत की खरंच त्या झुंबरबाईंच्या प्रोत्साहनपर काम करतात आहे। जयश्रीताईसुद्धा त्यात आहे। जयश्रीताई जरी नवीन आहेत तरी खूप छान काम करत आहेत। जयश्री थोरात आपल्यासोबत आहेत। आज जो हनुमान रथ जो आहे तो ओढला जातो। खरं तर 1929 साली ही परंपरा सुरू झाली। आजही ती परंपरा अखंडितपणे सुरू आहे। कसं बघता या संगमनेरच्या ज्या महिलांनी धाडस केलं ब्रिटिशांच्या विरोधात? कसं आहे की आपण म्हणत असतो की महिला पुढे आल्या पाहिजे, महिलांनी काहीतरी केलं पाहिजे, महिला सक्षम झाल्या पाहिजे। पण मला असं वाटतं संगमनेर एक असं शहर आहे की आता 100 वर्ष होत आली आहेत त्या गोष्टीला। तेव्हापासूनच महिला एवढ्या सक्षम आहेत की त्यांनी पूर्ण रथ ओढून एक नवीन प्रथा चालू केली आणि खरंच महिलांच्या मनगटात किती ताकद आहे ते दाखवून देण्याचं काम केलेलं आहे। खरं तर संगमनेर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र धार्मिक परंपरा देखील या शहरानं जपल्याचं पाहायला मिळतं आहे। एकंदरीत आज हनुमान जयंतीचा जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचायचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।